कसे आहात सर्व? पालेभाज्या म्हटल्या की सगळ्यांनाच कंटाळा येतो. आमच्या घरी तेच हे आहे. काही ठराविकच पालेभाज्या खाल्ल्या जातात. त्यातली ही एक लाल माठाची भाजी. आजचा मेन्यू आहे लाल माठाची भाजी आणि भाकरी. लाल माठ मी स्वच्छ पानं वेगळी करून घेतलेली आहेत. कोणत्याही पालेभाज्या नेहमी आधी करायच्या पूर्वी कापण्यापूर्वी धुवून घ्यायच्या असतात. त्या थोड्या पाण्यात टाकायच्या, अशा थोडा वेळ त्यांना राहू द्यायचं पाण्यात. आणि त्याच्यामध्ये तर पावसाळा आहे म्हणून फार माती वगैरे पण येते ना त्याच्याबरोबर भरपूर. त्याच्यामुळे थोडं मीठ टाकायचं आणि त्यांना पाण्यात भिजू द्यायच्या, म्हणजे जी माती आहे ती खाली राहते. आणि नेहमी आधी कापायच्या नाहीत भाज्या, आधी धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि मगच कापायच्या. ही बघा केवढी माती आली याच्यात आता, म्हणून 10 मिनटं मीठ टाकून ठेवल्यामुळे हे असं चांगलं माती खाली बसून जाते. आणि वरून वरून पानं आपण काढून घ्यायची त्याच्यातली. खाली अशी धुवून घ्यायची तिला. पालेभाजी कापून घेऊयात. मला जरा बारीक आवडते कापली. एवढ्या भाज्यासाठी मी एवढे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत. ह्या भाजीमध्ये थोडा कांदा जास्त असेल ना तर चांगली लागते भाजी. मी काही पूर्ण जुडी घेतली नाही आहे, त्याच्यातली अर्धी जुडीच घेतली आहे. दोन मिरच्या घेऊयात. सात 8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेऊयात. ह्या भाजीमध्ये ठेचलेला लसूण चांगला लागतो. तांदळाची भाकरी. ही झाली दुसरी भाकरी. टम्म फुगलेली भाकरी. चला आपण आता भाजी फोडणीला देऊ. भाकऱ्या करून झालेल्या आहेत माझ्या. मी त्याच तव्यामध्ये भाजी फोडणीला घालणार आहे. मी नेहमी पालेभाज्या वगैरे लोखंडी कढईत किंवा तव्यातच घालते. गेलं जिरं, ठेचलेला लसूण. ठेचलेला लसूण जरासा ब्राऊन करायचा, तो खायला पण छान लागतो आणि आपल्या शरीरासाठी पण चांगला. हे बघा थोडासा कलर चेंज झाला त्याचा. त्याच्यात आपण टाकूयात हिरवी मिरची. तुम्ही पण एकदा करून बघा लोखंडी कढईत किंवा तव्यात. त्याची टेस्ट छान येते पालेभाज्यांची. आता जाईल याच्यामध्ये कांदा. कांदा छान परतायचा आहे मऊ होईपर्यंत. हे बघा अर्धी जुडी घेतली आहे, त्याला खूप कांदा घेतला त्यासाठी मी. 2
कांदा थोडा मऊ होऊ देत. हे बघा कांद्याचा कलर कसा वेगळा झाला आहे, लाल झाला आहे आणि कांदा मऊ पण झाला. आता आपण त्याच्यात घालणार आहोत हळद, आणि आपला लाल माठ. मी आधी मीठ घालत नाही पालेभाज्यांमध्ये, कारण की पालेभाज्या थोड्याशा कमी होतात आणि आपलं मीठ जास्त पडू शकतं. त्याच्यामुळे मी थोडे भाजी झाल्यानंतरच थोड्या वेळाने मी त्याच्यामध्ये मीठ घालते. चांगली परतून घ्यायची कांद्यामध्ये. छान परतली गेलेली आहे. आपण आता तिला झाकून घेऊयात. या भाजीला जास्त वेळ लागत नाही व्हायला. थोडीशी वाफ एक 5-10 मिनिटाची दिली का तयार होईल. ही बघा आपली भाजी केवढीशी झालेली आहे. एवढी अर्धी जुडी टाकली होती मी त्याच्यात. आता आपण टाकूया त्याच्यात मीठ चवीप्रमाणे. हलवून घेऊयात. आपण धुताना पण मीठ थोडं टाकलं होतं भाजीमध्ये, त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं. आणि ऑलरेडी पालेभाज्यांमध्ये थोडंसं स्वतःचं पण असतं एक मीठ, त्याच्यामुळे नेहमी पालेभाज्यांमध्ये कमीच मीठ टाकायचं. आणि वरून खोबरं पिळायचं. आपली भाजी तयार झालेली आहे. ताट वाढून घेऊयात. चला तर ताट वाढून झालेलं आहे. आपली लाल माठाची भाजी, गरमागरम भाकरी आणि त्यासोबतच थोडीशी मी मूग डाळीची खिचडी केलेली आहे. या खिचडीवर थोडंसं वरून तूप घालायचं. चला या जेवायला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.